विधानसभेत पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांचा हातात बेड्या घालून आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता, राजकुमार बडोलेंकडे उपाध्यक्षपद जाणार, सूत्रांची झी 24 तासला माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 2 दिवसांमध्ये निर्णय होण्याची शक्यता, मुंडेंवरील आरोपांमुळे सरकारची बदनामी होत असल्यानं राजीनामा घेतला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती। HSRP नंबर प्लेटवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, गुजरातच्या कंपनीकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट केली जात असल्याचा रोहित पवार यांचा आरोप। सेबीच्या माजी प्रमुख माधवी बोस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, शेअर बाजारातील फसवणूक प्रकरणात ACB न्यायालयाचा बोस यांना दणका। आणि स्वारगेट बस बलात्कार प्रकरणात पीडित मुलीचा जबाब नोंदवला, जिव्वे मारण्याची आरोपी दत्तात्रय गाडेनं धमकी दिल्याची पीडितेची माहिती।